कारण तुम्ही आज एका प्रयोगात असं केलं नाही असं वाटलं, हे बरोबर नाही. दुसऱ्या प्रयोगात तुम्ही वेगळ्या रीतीने करून तुमची अभिनय क्षमता पण वाढवू शकता. हा सगळ्यात मोठा स्टेजचा हे आहे. तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायला तुम्हाला चान्स मिळतो. आज सिनेमात एकदा केलं की ते झालं, मग त्याच्यानंतर पुढच्या सिनेमात काय. बंगालचे आणि आपले हे आपण नाही करू शकत. बंगाल हे लोक करण्यापूर्वीच विचार करतात काय करायचं ते. आपल्याकडे नाही. आपल्याकडे पहिल्यांदा किती हिट होईल, किती आवडेल लोकांना, आलं किती लोकांना असं विचार. सगळ्या लिटमस टेस्ट लोकांची आपण गॅरंटी देऊ शकत नाही काही. का असं वाटतं की इतकं दौरे किंवा त्या ह्याच्यावरची असणारी व्यवस्था आजही तारखांचं असणारं राजकारण ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण प्रयोग करत राहावं? काय नशा आहे किंवा काय त्यातली झिंग आहे त्या सगळ्यामधली? काय आहे, प्राथमिक तुमची स्टेज जर बघितली ती रंगभूमी आहे. सिनेमा आणि ह्याच्यापेक्षा ते काय तुम्हाला जे काय आत्मसात करायचं, तुम्हाला काय जे करायचं याची पावती तुम्हाला डायरेक्ट तिथून मिळते, तुम्हाला कळतंय. सिनेमा तुम्हाला ते तसं तुम्हाला हे करावं लागतं की विचार करावा लागतो, इकडे असं होईल, असं असं आपल्याला वेगवेगळे रिस्पॉन्स मिळेल, हे तुम्हाला विचार करावा लागतो. नाटकाच्या बाबतीत तसं होत नाही. आणि तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायचा चान्स मिळतो. खरं. कारण तुम्ही आज एका प्रयोगात असं केलं नाही असं वाटलं, हे बरोबर नाही. दुसऱ्या प्रयोगात तुम्ही वेगळ्या रीतीने करून तुमची अभिनय क्षमता पण वाढवू शकता. हा सगळ्यात मोठा स्टेजचा हे आहे. आणि इमिजिएटली म्हणून तो प्रयोग आहे. प्रयोग म्हणून तो तुम्ही वेगवेगळे प्रयोग करू शकता आणि तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त अभिनय स्ट्रॉंग करू शकता. कारण तुम्हाला काय करता येते लगेच हे मिळते तिकडे, पावती आहे. खरं नसेल तर ती रिजेक्ट पण करतात लोक, तेव्हा हे करणं योग्य नाही, हे पण आपल्याला कळतं. म्हणून स्टेज हे जास्ती केव्हाही महत्वाचं आहे. लाईव्ह एक्सपिरियन्स. लाईव्ह म्हणजे समोर लाईव्ह असतो, आम्ही काही जण आम्ही समोर असतो ते आवडतं, तसं नाही. हे महत्वाचं आहे. तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायला तुम्हाला चान्स मिळतो. आज सिनेमात एकदा केलं की ते झालं, मग त्याच्यानंतर पुढच्या सिनेमात. खरं. आणि ते जे केलं ते रेकॉर्डेड छापलं गेलं. हा करा. ते पुढच्या सिनेमा तुम्हाला परत चांगलं मिळेलच असं सांगता येत नाही. आणि सगळं जुळून यायला असं सांगता येत नाही. निश्चित. तेव्हा ह्याच्यातच काय ते करायला पाहिजे. ह्या सगळ्यात लाईव्ह एंटरटेनमेंट महाराष्ट्रात किंवा ओव्हरऑल भारतामध्ये तशा अर्थानं फार जगभराच्या तुलनेत स्वस्त आहे. आणि आज मराठी थिएटर वीकेंड थिएटरच्या दिशेने पावलं टाकते. किंबहुना तशा पद्धतीची मराठी थिएटर ओव्हरऑल जे नाटक, तर कशा अर्थानं तुम्ही याकडे पाहताय? कारण त्याची असणारी बुकिंग्स किंवा या पद्धतीचं आत्ता होत आहे, किंवा स्टँडअप कॉमेडी किंवा आत्ता त्या पद्धतीचेच शो हे वेगळ्या अर्थानं रंगू लागलेत. आणि शुक्रवार, शनिवार, रविवार ह्या तिघांच्या पलीकडे तारखांची मारामार होताना दिसत नाही, किंवा ओव्हरऑल तशा पद्धतीने. ह्यासाठी प्रेक्षकांनी काय करावं, किंवा ओव्हरऑल रंगभूमीचे जे अध्वर्यू आत्ता सगळे आहेत किंवा पॅरेंटल संस्था ज्या आहेत त्यांनी काही पावलं उचलावी असं वाटतं की आत्ता आपल्याकडे किंवा बंगालमध्ये ज्या पद्धतीची थिएटर मुवमेंट आता सुरू आहे? काय बंगालचे आणि आपले हे आपण नाही करू शकत. बंगाल हे लोक करण्यापूर्वीच विचार करतात काय करायचं ते. आपल्याकडे नाही. आपल्याकडे पहिल्यांदा किती हिट होईल, किती आवडेल लोकांना, आलं किती लोकांना असं विचार. सगळ्या लिटमस टेस्ट. लोकांची आपण गॅरंटी देऊ शकत नाही काही. त्यांना काय कुठल्या वेळेला काय चांगलं वाटेल हे आपण सांगू शकत नाही. तेव्हा त्या बाबतीत आपण किती आपल्याला चालतं याचा विचार करायचा नाही कधी. त्यांना कितपत आवडेल याचा फार फार आपण विचार करू शकतो, पण ह्या चालेल का नाही हा विचार करण्यात काही अर्थच नसतो. सिनेमाचा देखील आपण म्हणतो, आपण अंदाज बांधत असतो. खरंय खरंय. आणखी काय म्हणाल? म्हणजे ओव्हरऑल आता वीकेंड थिएटर ज्या पद्धतीने होत चाललेलं आहे. वीकेंड नाही अजून तरी झाले, म्हणजे थिएटरच्या बाबतीत तरी झाले. मध्ये मध्ये होत होतं पण आता नाही झालंय. आता जरा म्हणजे थिएटर कमी पडतं. पण वेळा बदलाव्या, जसं मल्टिप्लेक्सने केलं तशा वेळा बदलल्या तर काही होऊ शकेल. कारण आपण कित्येक 11चा शो, 3चा शो आणि 8:30चा शो या पद्धतीनेच आपण ते रन करतोय. तर मल्टिप्लेक्स सारख्या वेळा बदलल्या, लोकांच्या कामांच्या वेळा बदललेल्या आहेत, तर तशा पद्धतीने नाही तसं काय नाही. त्याच्यामुळे लोक येतीलच असं सांगता येत नाही. ओके. तुम्ही वेळा बदलल्या तर म्हणून काही टक्का लोक येत असतील वेळ बदलली तर, पण त्यामुळे त्यांना ते शेवटी आवडलं तरच येणार ते.